हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे कढी पकोडा. चला तर त्याच्यासाठी सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आता मी दही पकोडा आपण जी कढी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती म्हणजे दही आणि बेसन जे आहे ते आपण मिक्स करून घेतो, तसं न करता आपण ते मिक्सरला लावणार आहोत. म्हणजे छान स्मूथ असं आपलं जे दहीची जी कढी आहे ती बनवून तयार होईल. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे दही घ्या. सो मी आता हे दही ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपण बेसन सुद्धा ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत. आता दही आपण टाकून घेतलं आहे, बेसन सुद्धा टाकून घेऊया आणि सर्व छान असं एकजीव करून घेऊया. म्हणजे छान गुठळ्या होणार नाही ह्यामध्ये आणि छान असं मिक्स होईल. मी दाखवते तुम्हाला मिक्स केल्यानंतर. मी इथे फ्रेश दही घेतलं आहे, आंबट दही नाही घेतलं आहे. चला तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ शकता. चला तर मी तुम्हाला वाटून दाखवते. हे बघा, आपण एकदम छान वाटून घेतलं आहे. ह्यामध्ये मला काहीच मेहनत घ्यावी लागली नाही, दही फेटावं लागलं नाही आणि गुठळ्या सुद्धा झाल्या नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एकदम. मी दाखवते तुम्हाला स्पूनने किती स्मूथ असं हे वाटलं गेलं आहे. चला तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. आता आपण फोडणी करून घेऊया कढीसाठी. त्यासाठी मी कढई घेतली आहे, स्टीलची कढई वापरत आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. आणि तेल गरम झालं की छान अशी फोडणी करून घेणार आहोत. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. प्रत्येकाची कढी बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे. सो ही मी माझ्या पद्धतीने दाखवते. खूप चविष्ट होते ही कढी. चला तर तेल छान गरम झालं आहे. आता पहिले सुरुवातीला आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून मी इथे हिंग टाकून घेत आहे. कढीपत्ता टाकत आहे. भरपूर सारा वाटलेला लसूण घेत आहे. मला लसूण खूप आवडतो सगळ्या रेसिपींमध्ये. त्याचप्रमाणे कढीला तिखटपणा येण्यासाठी तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या घेतल्यात बारीक चिरून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या कमी जास्त करू शकता. आणि छान फोडणी एकजीव करून घ्यायची आहे. डाळ म्हणा कढी म्हणा त्यासाठी फोडणीच महत्वाची असते. फोडणीवरच आपल्या डाळीची किंवा कढीची जी टेस्ट आहे ती अवलंबून असते. लसणाचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. फोडणी जास्त करपवायची नाही. छान अशी फोडणी तयार झाली आहे. आता ह्यामध्ये आपण दही आणि जे बेसन वाटून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत. दही आणि बेसन टाकताना थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं, एकदम घट्ट असं टाकायचं नाही. आणि एकजीव करून घ्यायचं आहे. असंच ठेवायचं नाही, नाहीतर फोडणीला ते खाली लागणार आणि एकदम घट्ट आपली ही जी कढी आहे ती खूप घट्ट होणार. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. मी जे मिक्सरचं भांड्यामध्ये बनवलं त्यामध्येच पाणी टाकून घेतलं आहे आणि तो टाकून घेतला आहे ह्या कढीमध्ये. हे बघा, छान अशी दाट कढी बनवून तयार होते. जेव्हा तुम्ही हाताने बेसन मिक्स करता दह्यामध्ये तेव्हा थोड्याफार गुठळ्या होतात आणि मग आपल्याला ते जे मिश्रण आहे ते गाळून घ्यावं लागतं गाळणीने. तर आता हे जे आपण आहे मिश्रण ते मिक्सरमध्ये बनवून घेतल्यामुळे तुम्हाला अजिबात कुठेच गुठळी दिसणार नाही आणि खूप स्मूथ अशी कढी आपली बनवून तयार होते. चला तर आपण ह्याला छान अशी उकाळी आणून घ्यायची आहे आणि नंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे. आपण ह्यामध्ये मीठ टाकलं नाहीये, मीठ टाकून घेऊया. एक उकाळी आल्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत. कढी जी आहे ती लवकर उकळण्यासाठी गॅस फुल नाही करायचा, लो फ्लेमवरच कढी जी आहे ती आपली उकळवून घ्यायची. जर तुम्ही फुल फ्लेमवरती जर कढी उकळवायला गेलात तर कधी कधी दही फाटू शकतं. आणि कढी उकळवणं महत्त्वाचं आहे कारण आपण त्यामध्ये बेसन टाकलंय, ते बेसन शिजलं पाहिजे, म्हणून कढी छान अशी उकळवूनच घ्यायची. चला तर कढी उकळत आहे तोपर्यंत आपण भजीची तयारी करून घेऊया.
चला तर पकोडे भजी आपण मी आता इथे कांदा वापरते, काही जण कांदा नाही वापरत, फक्त बेसन मिक्स करून त्याची भजी काढतात. आपण आता इथे बारीक कांदा मी असा पातळ चिरून घेतला आहे उभा, आपण ज्याप्रमाणे कांदा भजीसाठी जसा करतो तसा. आणि आता हा कांदा एका बाउलमध्ये घेत आहे. त्यामध्ये तिखटपणासाठी मिरची टाकून घेत आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जिरं टाकून घेत आहे. थोडंसं हिंग टाकून घेऊया. त्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत आपण. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण मिरची सुद्धा टाकली आहे याच्यामध्ये. आणि ह्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता हे सगळं जे आहे ते पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये बेसन टाकून घेणार आहोत आपण. मी आधी असंच मिक्स करून घेते, म्हणजे छान ह्याला पाणी सुटलं की बेसन छान असं आपलं ज्या वड्या आहेत त्या छान क्रिस्पी आणि सुंदर अशा बनतात. ह्याच प्रकारे कांदा भजी करताना सुद्धा ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. कांदा भजी करताना पाण्याचा शक्यतो वापर नाही करायचा, त्यामुळे कुरकुरीत अशा खेकडा कांदा भजी बनवून तयार होतात. आता आपण ह्यामध्ये बेसन टाकून घेऊया. बेसन टाकून घेत आहे आणि आपण मिक्स करून घेऊया. मी इथे थोडासा पाण्याचा वापर करत आहे आणि पीठ जे आहे ते मळून घेत आहे. हे बघा, मी आता पीठ इथे मळून घेतलं आहे. मी खूप जास्त पिठाचा वापर नाही करत आहे. हे छान असं आपला बाइंड होतं आणि आपण भजी करू शकतो. हे बघा, त्यामुळे मी असंच ह्याचे भजी करून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त पीठ आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त पिठाचा वापर करून हे पीठ मळून घेऊ शकता. भजीचं जे बॅटर आहे ते बनवून तयार झालं आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपली कढीला उकळी आली आहे का ते आपण बघून घेऊया. बघू शकता कढीला छान अशी उकळी आली आहे. आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्या, कमी झालं तर टेस्ट करून घ्या आणि पुन्हा मीठ टाका. मीठ टाकून छान पुन्हा एक उकळी घ्या. हे बघा, मी बारीक गॅसवरती केल्यामुळे कढी अजिबात फुटली नाहीये आणि छान दाट अशी कढी आपली बनवून तयार झाली. हे बघा, तुम्ही बघू शकता. वरून कोथिंबीर टाकून आपण ही गार्निश करून घेऊया आणि कढी आपली तयार होते तोपर्यंत आपण भजीची तयारी करून घेऊया. भजी काढूया. कढी छान अशी बनवून तयार झाली आहे. वरून मी कोथिंबीर टाकून घेत आहे. आता ही कढी आपण बाजूला ठेवूया आणि आपली भजी करून घेऊया. तेल छान गरम झालं आहे आणि आपल्या भजीच्या पिठामध्ये मगाशी आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं ते सुद्धा मी टाकून घेतलं आहे. आता आपण एक एक करून छान अशा भजी सोडून घेऊया. तेल छान गरम करायचं आणि त्यानंतर भजी सोडायची आणि गॅस जो आहे तो मीडियम करून घ्यायचा, म्हणजे भजी ज्या आहेत त्या छान क्रिस्पी अशा बनतात. चला तर अशाच मी सगळ्या भजी तळून घेते, म्हणजे पकोडे तळून घेते. आपण कढी पकोडे करतोय, म्हणजे भजी म्हणजेच पकोडा. सगळ्या आता भजी सोडून घेतल्यात मी. हाय टू मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत. भजी काढताना मी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे. मगाशी आपली कढी जी आहे ती छान अशी आणखीन दाट झाली आहे. आता ह्यामध्ये आपण जे पकोडे बनवून घेतले आहेत हे सगळे पकोडे त्यामध्ये सोडून घेऊया. वरून छान पुन्हा कोथिंबीर टाकून घेत आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपण हे पकोडे यामध्ये मुरून देणार आहोत. त्यामुळे ते छान नरम होतील. सगळी जी कढी आहे ती पकोड्यामध्ये मुरली जाईल आणि त्यामुळे खूप सुंदर असे हे पकोडे लागतील. पकोडे ते थोडेसे डीप करून घेऊया. गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर मी ही कढी सर्व करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व करा. मी आता जस्ट गार्निशिंग करत आहे म्हणून. छान अशी दाट कढी तुम्ही बघू शकता, किती सुंदर दाट अशी कढी झाली आहे. पदार्थाची सर्व करण्याची पद्धत बघूनच खाण्याची इच्छा झाली पाहिजे, म्हणून मला सुद्धा छान असं आवडतं प्लेटिंग करायला, म्हणून प्लेटिंग करत आहे. बघूया घरच्यांची रिॲक्शन काय ते. तुम्हाला ही कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आणि माझं प्लेटिंग आवडलं तर नक्की कमेंट करा आणि नक्की एकदा करून बघा. ही रेसिपी एकदम सोपी आणि कमी वेळामध्ये होणारी आहे. सो पुन्हा भेटूया नवीन रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.